आई बाबा, आज तुम्ही जिवंत असता तर हे घर अगदी कसं आनंदित आणि सुख समाधानाचे असतं. आई बाबा, आज तुम्ही नाही म्हणून या घराला घर पण नाही. हीच एक कमीपणा भासत आहे मला. अगं आई, तू मरते वेळेस मला म्हणाली होती की राज, तू आपल्या भावांना चांगलं जग, त्यांना आई वडिलांचं प्रेम दे, त्यांना कशाचीही कमीपणा भासू देऊ नकोस. तुझे हे शब्द अजूनही माझ्या कानामध्ये गुंजत आहेत. आणि तुझ्या या दिलेल्या वचनाने मी ठामपणे उभा आहे. आई बाबा, मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायलाच विसरलो. अगं, आपला सागर चांगल्या गुणांनी PSI ची परीक्षा पास झालाय आणि तो नोकरी करिता प्रयत्न सुद्धा करीत आहे. दादा दादा दादा, अरे काय झालं? अरे दादा, मी PSI ची परीक्षा पास झालो. हो. आणि दादा, सर्व तुझ्यामुळेच झालं. अरे तू दिवस रात्र कष्ट करून, आपल्या रक्ताचं पाणी करून मला शिकवलं. हे दादा, तुझे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. अरे हे काय बोलत आहेस तू? अरे मी तुझा दादा आहे, काही फरक नाही. अरे उपकार तर परक्याचे मानायचे असते रे, दादाचे नाही. अरे जे माझे कर्तव्य होते ना, तेच मी केलोय. आणि असं पुन्हा बोलायचं नाही. अरे ज्याप्रमाणे चिमणी आपल्या पिल्लांना चोचीमध्ये चोच घालून अन्नाचं एक एक कण चारत असते ना, त्याचप्रमाणे तू आम्हा दोघा भावंडांना, मला आणि अवीला, घासातलं घास चारून लहानाचं मोठं केलं. मला कधी आई बाबाची उणीव भासू दिलाच नाही. अरे तू आमच्यासाठी भगवान आहेस दादा, भगवान. सामोर कोण तर कर ना. अरे अरे काय आहे? अरे दादा, आनंदाची वार्ता आहे दादा. म्हणजे अरे मला नोकरीचा ऑर्डर आला आणि येत्या 16 तारखेला मला जॉईनिंग करायचं आहे. दादा, मी इन्स्पेक्टर झालोय दादा. अरे काय सांगत आहेस तू? दादा, आणि सर्व तुझ्यामुळे झालंय दादा. अभिनंदन. खरंच माझा सागर खूप नशीबवान आहे. आई बाबा बघा ना, हा तुमचा मुलगा इन्स्पेक्टर झाला. इन्स्पेक्टर, आज खूप आनंदाचा दिवस आहे. सागर, पण तू मला सोडून तर जाणार नाही ना? अरे मी तुला सोडून जाणार याचं दुःख तुला होतच आहे, पण मी तुला कुठे सोडून जाणार नाही. अरे तुला तर मी माझ्या हृदय मंदिरात घेऊन जाणार आहे. सागर, अरे अरे हे काय करत आहेस तू? अरे माझ्या पायावर कशासाठी ठेवत आहेस? जा, अरे जा, त्या परमेश्वराच्या पायाशी ठेव. अरे दादा, अरे तेच तर करीत आहो मी. म्हणजे अरे दादा, तूच तर माझा परमेश्वर आहे. अरे तुझ्यामुळेच आज मी या यशाचं शिखर गाठलंय. दादा, याचा खरी भागीदार तर तूच आहेस. सागर,
अरे कसे सुशिकर गाठलं काय झालं अरे अविनाश, अरे सागर आता इन्स्पेक्टर झाला, इन्स्पेक्टर. माझा सागर दादा इन्स्पेक्टर झालाय आज किती आनंदाचा दिवस आहे पण दादा तुला एक विषय अरे विचार ना, एक काय अनेक विचार. दादा आता सागर दादा जर आपल्या नोकरीवर निघूनच जाईल घर कसं उदास उदास वाटत. अरे ते तर वाटणारच रे. दादा आपण असं जर केलं तर कसं केलं तर? अरे आमच्यासाठी एक छान छान गोरी गोरी वहिनी आली तर अरे माझ्या प्रेमामध्ये काही कमीपणा वाटते की काय तुम्हाला? म्हणून असं बोलताय तुम्ही? अरे अवी म्हणाला ते काही चुकीचं नाही. अरे दादा आम्हाला वहिनी पाहिजे, वहिनी पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे कधी तुझ्याजवळ वहिनीची गोष्ट काढली की तू नाहीच म्हणतोस? तुला याचं कारण आम्हाला सांगायलाच हवं. अरे काय लावून बसलात वहिनी 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 म्हणून? दादा अरे मानवाला जीवन जगण्यासाठी एका जीवन संगिनीची गरज असते, हे तर तुला माहितच आहे. मग तू लग्न का करीत नाहीस? काय रे, काय रे, मी लग्न करू शकत नाही. दादा अरे का लग्न करू नाही शकत? आज तुला हे सांगूच लागेल. ठीक आहे, सांगतो ऐका तर. अरे तुम्ही दोघेही लहान होते तेव्हाची गोष्ट आहे. अरे एका मुलीवर मी खूप प्रेम करायचं आणि ती पण माझ्यावर खूप प्रेम करायची. आणि एवढेच नाही तर आमच्या दोघांचे लग्न सुद्धा जुळले होते. पण एके दिवशी काय झालं, ती मला म्हणाली आपलं लग्न झाल्यानंतर सागरला आणि अविनाशला हॉस्टेलमध्ये शाळा शिकण्याकरिता पाठवायचं आणि आपण दोघांनी सुखात संसार करायचं. पण तिला एवढे कळले नाही की मी तुम्हा दोघा भावांना मी सोडून कसं काय राहणार म्हणून. मला खूप राग आला आणि मी तिला म्हटलं, अगं मी तुला सोडू शकतो पण मी माझ्या भावंडांना नाही रे. ही गोष्ट तिला सहन झाली नाही आणि ती माझ्या जीवनातून कायमचीच निघून गेली. त्याच वेळेस मी शपथ घेतली की मी जिवंत असेपर्यंत कधीच लग्न करणार नाही म्हणून. मनमंदिर हळले दुःख येईना डोळ्यात घस जाईना पोटात नाही संसारात घस जाईना पोटात सुख नाही संसारात मनमंदिर हळले दुःख येईना डोळ्यात मनमंदिर हळले दुःख येईना डोळ्यात घास जाईना पोटात सुख नाही संसारात घास जाईना पोटात सुख नाही संसारात. दादा अरे आमच्यासाठी जीवन व्यर्थ घालवू नकोस दादा. आता सुद्धा काही बिघडलं नाही, तू लग्न कर दादा.
अरे माझ्या जीवनामध्ये तुम्ही दोघेही असताना माझे जीवन कसे काय करत जाणार? अरे तरी पण तू एकदा विचार कर. अरे अरे मी तुम्हाला दोघांनाही शेवटचं विचारतोय, तुम्हाला वहिनी हवी की दादा हवाय? आम्हाला वहिनी नको, आम्हाला फक्त तू हवायस दादा. दादा तूच हवायस, आम्हाला वहिनी नको. दादा असं बोलू नको. अरे नको आम्हाला वहिनी, आम्हाला आमचा दादा हवाई. या पुढे आम्ही बहिणीची अजिबात गोष्ट काढणार नाही. आम्हाला माफ कर दादा. तू आपल्या शिक्षणामध्ये चांगलं लक्ष दे, चांगला अभ्यास कर. अरे तुझा भाऊ इन्स्पेक्टर झालाय, तुला वकील बनायचं. चांगला आलाप दिला पूर्ण देत आहे. होय दादा नक्कीच. अरे तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असताना मला कशी आलाप दिला दादा पहिले रिंग अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुला आता आज जायला परवानगी हवी नाही का? पूर्ण करता. दादा माझ्या नोकरीची बातमी मी माझ्या मित्रांना सांगून येतो. बरं बरं ये. ठीक आहे दादा, जातो. ठीक आहे. अरे देवा, अरे अशीच कृपा असू दे रे आमच्यावरती